कसे आहात सगळे? मजेत ना? गप्पाघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि भरभराट घेऊन येवो आणि प्रत्येक दिवस नवीन उत्साहाने सुरू होवो हीच शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. हिंदू पंचांगानुसार या दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो. म्हणजेच हा दिवस फक्त सण नाही, तर नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस आहे. पण एक प्रश्न अनेकदा पडतो. गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो? आणि घरासमोर गुढी उभारण्यामागे नेमकं महत्त्व काय आहे? गुढीपाडव्याबद्दल काही पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ सांगितले जातात. पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणून हा दिवस सृष्टीच्या सुरुवातीशी जोडला जातो. इतिहासात आणखीन एक संदर्भ सांगितला जातो. शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवला आणि त्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढी उभारली. म्हणूनच गुढीला विजय आणि शुभारंभाचं चिन्ह मानलं जातं. गुढी उभारण्यासाठी एक लांब काठी घेतली जाते. त्यावर सुंदर रेशमी कापड, साखरेच्या गाठी, पाने आणि वरती तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावला जातो. ही गुढी घराच्या दारासमोर उंच उभारली जाते. घरासमोर उभी असलेली गुढी पाहिली की सणाची सुरुवात झाल्याची एक वेगळीच भावना मनात येते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरात खूप सुंदर वातावरण असतं. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं जातं. दारांसमोर रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. घरातील सगळेजण जणू नटून सजून तयार होतात. अनेक कुटुंबांमध्ये सकाळी देवळात जाऊन नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली जाते. नंतर मित्र, मैत्रिणी, नातेवाईक भेटतात. एकमेकांना शुभेच्छा देतात आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. गुढीपाडवा म्हटलं की गोड पदार्थ तर असणारच. घराघरात पुरणपोळी बनतेच, पण त्यासोबत आमरसपुरी, श्रीखंड किंवा आम्रखंड असे गोड पदार्थही बनवले जातात. सणाचं जेवण म्हणजे फक्त जेवण नसतं, तो एक कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण असतो. आता जर आपण मुंबईतील गुढीपाडवा पाहिला, तर त्याची रंगत अजूनच वेगळी असते. विशेषतः गिरगावची गुढीपाडव्याची शोभायात्रा खूप प्रसिद्ध आहे. सकाळपासूनच रस्ते लोकांनी भरलेले असतात. ढोल-ताशांचा गजर, लेझिमचे ताल आणि भगवे ध्वज. सगळीकडे एक उत्साही वातावरण तयार होतं. या शोभायात्रेत अनेक सांस्कृतिक गोष्टी पाहायला मिळतात. लेझिम पथकांचे तालबद्ध सादरीकरण, ढोल-ताशा पथकांचा दमदार आवाज, महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित देखावे आणि झांकी. कधी-कधी लहान मुलं छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या वेशेत दिसतात आणि ते पाहिलं की मन खरंच आनंदाने भरून येतं. गिरगावच्या शोभायात्रेचं एक खास आकर्षण म्हणजे महिलांची बाईक रॅली. नऊवारी साडी, नथ, फेटा अशा पारंपरिक वेशात सजलेल्या महिला स्वतः बाईक चालवत या रॅलीमध्ये सहभागी होतात. हे दृश्य पाहताना परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकत्र दिसतात. या दिवशी सगळीकडे पारंपरिक वेशभूषा पाहायला मिळते. महिला नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली आणि केसात गजरा घालून खूप सुंदर दिसतात. पुरुष कुर्ता, धोतर आणि फेटा घालून सहभागी होतात. सगळीकडे रंग, संगीत, आनंद आणि महाराष्ट्राची परंपरा जिवंत झाल्यासारखी वाटते. खरंच, गुढीपाडवा म्हणजे परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा सुंदर संगम आहे. नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण सगळे मिळून आनंदाने साजरा करतो आणि पुढच्या वर्षीसाठी नवीन आशा मनात ठेवतो. मित्रांनो, तुम्ही गुढीपाडवा कसा साजरा करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असा मराठी विषयांवरचा कंटेंट आवडत असेल, तर गप्पाघर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा गप्पाघर.